नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल शिवानी विवेक व्लॉग्स मध्ये. मी विवेक, मी शिवानी तुमचं स्वागत करतो आपल्या पॉडकास्ट विथ बायको मध्ये. आणि आजचा टॉपिक रिस्की आहे. आजचा टॉपिक आहे आफ्टर मॅरेज एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी. तसं तर खूप लोक आज रिलेट होणार आहे या टॉपिकसाठी. टॉपिक खूप डेंजरस पण आहे, पण लग्नानंतर सगळी सिस्टीम अपडेट होते, रियालिटी चेक भेटतात आपल्याला सगळे. बरोबर आहे मित्रांनो, सगळेजण आज रिलेट करणार आहे. आणि ज्यांनी रिलेट केलं त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही रिलेट करताय का. तर मला वाटायचं लग्नानंतर म्हणजे काय, डेली चहा प्यायचा, मस्त बायको ऑलवेज हॅपी असणार आणि मला बेबी बेबी म्हणेल. रियालिटीमध्ये स्वतःच्याच हाताने घे चहा. मला तर वाटायचं लग्नानंतर म्हणजे आय लव्ह यू जान आणि अनलिमिटेड शॉपिंग, अनलिमिटेड गॉसिप, अनलिमिटेड सरप्राइजेस, अनलिमिटेड वीकेंड प्लॅन्स. पण असं काही नाही. एक्सपेक्टेशन लव्ह स्टोरी, पण रियालिटीमध्ये सर्वायवल स्टोरी. बिफोर मॅरेज 2-2 तास आम्ही फोनवर बोलायचो आणि त्यानंतर चार्जिंग कुठे, लव कमी झालं आणि डाटा पॅक चेंज झाला. बिफोर मॅरेज रेडी होण्यासाठी 1 तास लागायचा. आफ्टर मॅरेज 5 मिनिटामध्ये रेडी होते आणि बाकीचे 55 मिनिटं हे घरकामासाठी. टायमिंग सेम आहे, बस एक्सक्यूज अपग्रेड. बरोबर. बिफोर तू सांगशील ते करेन, आफ्टर मॅरेज गुगल कर ना. रियालिटीमध्ये लग्न झाल्यानंतर लाईट बंद कर, एसी कमी कर, फॅन स्लो कर, डोअर लॉक कर आणि म्हणजेच सेफ्टी म्हणजे रोमॅन्स. भांडण कसं सुरू होतं, तू काय केलंयस, तू काय बोललायस, आणि एंडिंग फाईट पेक्षा सायलेन्सच भारी. आणि भांडण झाल्यानंतर 5 मिनिटांमध्ये काय खायचं आपल्याला, चल आईस्क्रीम खायला जाऊया. जोक सपाट मित्रांनो, झाल्या त्या गप्पा सगळ्या मजाक मध्ये थोड्या. लग्नानंतर सगळं परफेक्ट नसतं, पण जर तुम्ही परफेक्ट रिलेशनशिप जर बिल्ड केली ना तर सगळं काही स्मूथ होतं. काय वाटतं तुला? बरोबर. म्हणजे एक्सपेक्टेशन कमी ठेवा आणि ॲप्रिशिएशन जास्त ठेवा. बरोबर. परफेक्ट पार्टनर मिळत नाही मित्रांनो, परफेक्ट अंडरस्टँडिंग बिल्ड करावी लागते. बरोबर. चला, थँक्यू मित्रांनो. भेटूया पुढच्या पॉडकास्ट मध्ये, पॉडकास्ट विथ बायको. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर रिलेट झाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.